नो घावणे हे कोकणातलं एकदम आवडता पदार्थ आहे आणि पटकन पाहुणे आले की घावणे केलेच असं समजा. तर पदार्थ बनवताना सगळीकडे आपण बघतो की पाककला म्हणतात, पाकशास्त्र म्हणतात. तर खरंच पाकशास्त्र आणि पाककला या दोन्हीचा संगम म्हणजे शास्त्र आणि कला याचा संगमच आपल्या पाककला आहे. तर मुळात कसं आहे, घावणे आहे ना, भरपूर जण म्हणतात की आम्हाला काही बाबा येत नाही, आमचे चिकटतात. तर ते थोडंसं कसं असतं की आपल्याला रेग्युलर एखादा पदार्थ आपण करत असलो की त्याच्यामधलं प्रत्येक गोष्ट कळत जाते की काय कमी असेल, काय जास्त असेल. तर तांदूळ हे जुने पाहिजेत आणि त्यामुळे कसं असतं त्याच्यात पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि चिकटपणा पण मग त्यामुळे कमी होतो आणि मग ते चिकटत नाहीत आणि असं मस्तपैकी जाळीदार घावणे होतात. तर मुळामध्ये कोकणामध्ये हा हलका आहार आहे, तुम्हाला पचायला अगदी हलका, कारण इथली हवा एकदम ज्याच्यामध्ये आर्द्रता जास्त आहे, समुद्रापासनं येणारी जी खारी हवा आहे ती, त्याच्यामुळे आर्द्रता जास्त आहे. तुम्हाला हलका आहारच घ्यायला लागतो कोकणामध्ये. तुम्ही जास्त एकदम उष्ण पदार्थ खाल्ल्यानंतर ते तेवढे पचत नाहीत, म्हणून कोकणातले सगळे पदार्थ एकदम